शिवसेनेचे खंदे समर्थक एक खंदे शिवसैनिक अशी मनोहर जोशी यांची ओळख बुलडाण्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे। आपण आता थेट त्या ठिकाणी जाणार आहोत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दत्ता, मनोहर जोशी आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांचं निधन झालेलं आहे। उद्धव ठाकरे बुलडाण्याचा दौरा सोडून मुंबईमध्ये येणार आहेत का? त्यांचा दौरा कसा असेल? नक्कीच वृषाली, शिवसेनेचे खरे शिलेदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। उद्धव ठाकरे हे कालपासूनच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली आहे, मातोळा आहे, त्याचबरोबर जळगाव, जामोद आहे, या ठिकाणी त्यांच्या सभा सुद्धा झाल्या होत्या आणि आज ते शेगाव या ठिकाणी मुक्कामी आहेत। मुक्कामी असताना त्यांनी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या इथून पुढच्या 3 सभा ते करणार होते। मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी सध्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचा दौरा रद्द करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे। उद्धव ठाकरे यांचा दौरा सुद्धा रद्द होऊ शकतो। आज सकाळी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे हे प्रायव्हेट विमानाने मुंबईला पोहोचू शकतात आणि मनोहर जोशी यांच्या अंत्यविधीला त्या ठिकाणी येऊ सुद्धा शकतात, अशी सुद्धा माहिती समोर येते। मात्र या संदर्भातला अद्याप खुलासा उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांकडून किंवा शिवसेनेकडून अधिकृत पद्धतीने करण्यात आलेला नाही। त्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। त्या संदर्भातली अधिकृत माहिती अगदी काही वेळामध्ये आपल्याला समोर येईल। मात्र याची शक्यता व्यक्त केली जाते की उद्धव ठाकरे हे आपला बुलढाणा जिल्हा दौरा जो आहे तो या ठिकाणी रद्द करतील आणि मुंबईला पोहोचतील। नक्कीच दत्ता, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वयाच्या 86व्या वर्षी मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला। मागच्या वर्षी सुद्धा त्यांना त्रास होत होता, त्यावर ते सेमी कोमा सिच्युएशन मध्ये होते आणि आता 21 फेब्रुवारीला त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। मात्र पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली।